झी 24 तास एक पाऊल पुढे। केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतही मोठा घोटाळा झाल्याचं झी 24 तासनं उघड केलंय। कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यात केवळ एका संस्थेच्या 52 लाखाच्या कर्जमाफीत तब्बल 42 लाख रुपये अपात्र लाभधारकांनी लाटल्याचं पुढे आलंय। बँक अधिकारी, लेखापरीक्षक आणि संस्था चालकांच्या संगनमतानं हा घोटाळा करण्यात आल्याचे पुरावे झी 24 तासच्या हाती लागले। राज्यात अशा 22,000 संस्थांच्या माध्यमातून तब्बल 4,000 कोटींची कर्जमाफी देण्यात आली आहे। त्यामुळे या कर्जमाफीत शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। केंद्रासोबतच राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेतही बरंच काळबेरं असल्याचं समोर येत आहे। केंद्र सरकारच्या कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनानं 2009 मध्ये ही योजना राबवली। 2005-06 साली पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना यासाठी पात्र ठरवून त्यांच्या बँक खात्यावर 20,000 रुपये जमा करण्यात आले। हे निकष कागदोपत्री पूर्ण करून राज्यातील अनेक सेवा संस्थांनी खोटे लाभार्थी तयार केले आणि शासनाचे पैसे लाटले। ज्या 2 गावांमधून खऱ्या अर्थानं केंद्राच्या कर्जमाफी योजनेतील घोळ पुढे आला त्या कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील वंदूर आणि पिंपळ गावात राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेत घोटाळा घडलाय। केंद्र कर्जमाफीतला घोटाळा उघड झाला, पण राज्य कर्जमाफीचा घोटाळा राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर दाबण्यात आला। यंदूरच्या कृष्णराव घाटगे विकास सेवा संस्थेतील घोटाळ्याचे किस्से बघितले तर डोकं चक्रावल्याशिवाय राहत नाही। या संस्थेनं राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेतून सुमारे 52,76,000 रुपये उचलले, परंतु लेखापरीक्षकांच्या तपासणीनंतर तब्बल 41,87,000 रुपयांची रक्कम ही बोगस नावं घुसडून उचलल्याचं समोर आलं। म्हणजे जवळपास 80% लाभार्थी हे बोगस होते। ही बोगस नावं घुसडताना कोणतंही तारतम्य ठेवलेलं नाही। या आहेत अनिता उमेश पाटील। यांचं लग्न 2007 सालातलं असलं तरी सेवा संस्थेतल्या महाभागांनी कर्जमाफीत त्यांचं नाव बसवण्यासाठी 2005-06 साली त्यांच्या नावावर पीक कर्ज टाकून त्यांना लाभार्थी बनवलं आणि पैसे लाटले। लग्न 2007 ला झालेलं आहे आणि हे 4-5च्या दरम्यानची गोष्ट आहे आणि त्यामुळं आम्ही दोड्यामध्ये होतो, माहेरी होतो, त्यामुळे हे कर्ज वगैरे कोणी उचल केले हे काय आम्हाला माहित नाही। शालन मोरबाळे यांच्या बाबतीतही असंच घडलंय। लग्नाला 30 वर्ष लोटली असली तरी त्यांच्या लग्ना अगोदरच्या नावावर पीक कर्ज टाकून त्यांना लाभार्थी बनवून 20,000 हडप केले गेले। मग आता तुम्हाला 20,000 रुपयाची कर्जमाफी जे सरकारनं आलं ते तुम्हाला मिळालेत पैसे ते कर्जच नाही म्हणल्यावर माफ कुठलं झालं नाही। मालकांच्या नावावर फक्त पीक कर्ज घेतलेले ते 20,000 माफ झाले, माझ्या नावावर काय नाही। या संस्थेच्या लाभार्थींच्या यादीत अशीच सगळी प्रकरणं पाहायला मिळतात। जवळपास 75% नावं ही परगावातल्या व्यक्तींची असल्याचंही समोर आलंय। तर 3-3, 4-4 ठिकाणी त्यानं कर्जमाफीचा लाभ घेतला आणि खरं म्हटलं तर हे बँक निरीक्षक किंवा ज्यांनी तपासणी केली त्यांनी एकच क्षेत्राने 3 ठिकाणी त्याचं उचल घेतोय। हे खरं शासनाची सरळ फसवणूक आहे। धक्कादायक म्हणजे काहींनी नियम धाब्यावर बसवून दोन्ही योजनांचा लाभ घेतलाय। दोन्ही सेवा संस्थेतून राज्य शासन कर्जमाफीचा लाभ उठवलेल्यांची ही यादी पहा। एकानं तर 3 वेगवेगळ्या सेवा संस्थांमधून दोन्ही योजनांचा लाभ घेतलाय आणि हे सर्व लेखापरीक्षण अहवालात नमूद आहे। धक्कादायक म्हणजे बोगस लाभार्थींच्या खात्यावरील पैसे काढण्यासाठी जिल्हा बँकेच्या कागल शाखेत घाऊक पद्धतीनं बोगस खाती उघडण्यात आल्याचा आरोप होतोय। आम्ही याबाबत बँकेकडे माहिती मागितली असता त्यावेळी रजिस्टर येतात। एकाच संस्थेत 52 लाखांच्या कर्जमाफीत 42 लाखांचा घोटाळा झालाय। राज्यातल्या सुमारे 22,000 संस्थांच्या माध्यमातून 4,000 कोटींच्या कर्जमाफीत किती कोटींचा घोटाळा झालाय याचं उत्तर राज्य सरकार देणार का? ज्या भागात असं मुबलक पाणी आहे त्या भागात घोटाळ्याचं पीक मोठ्या जोमानं वाढलेलं दिसतं। राज्य शासन कर्जमाफी घोटाळ्यातील हे एक हिमनगाचं टोक आहे। संपूर्ण राज्यभरात ज्या सेवा संस्था आहे त्या संपूर्ण सेवा संस्थांची चौकशी झाली तर मोठ्या प्रमाणात घोटाळा उघडकीस येऊ शकतो। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुनसह कृष्णात पाटील, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।